सर्व भगवंताला आणि बाबाला एकूण भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। परम पूज्य परमात्मा एक सेवक महान त्यागी बाबा गुरुजी मानव धर्म विभक्ता संतांची नागपूरच्या वतीने बाबाच्या अभिषेकांना आजची भगवतनाची पंधरवाडी चर्चा बैठक बाबांचे सेवक आदरणीय संगीतदादा मोरे यांच्या निवासाने सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा गुरुजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच आपली सर्वांची गुरु आई वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा या चर्चा बैठकीला उपस्थित चर्चा बैठकीचे अध्यक्षपदाला माझा पूर्वक नमस्कार। या चर्चा बैठकीला उपस्थित चर्चा बैठकीचे संचालन करते शांतनु दादा मोरे यांना माझा पूर्वक नमस्कार। या चर्चा बैठकीला उपस्थित नारा परिसरातील गट क्रमांक 4 चे परिसरातील सेवक रोहित दादा वगैरे यांना माझा पूर्वक नमस्कार। तसेच गुड्डू भैया तुम्हाला नमस्कार। तसे आपल्या गटाची संपूर्ण सेवक सेविका बाळ सेवक यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आजची पंधरवाडी चर्चा बैठक बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द पाचनीय आणि सेवकाला आलेले अनुभव आणि सेवकाला झालेले अनुभव ह्या विषयावर ही चर्चा बैठक सुरू आहे। आतापर्यंत घरवाल्यापासून आतापर्यंत सर्वांनी आपल्यावर घडलेले अनुभव परमेश्वरी कृपेच्या माध्यमातून आपल्याला आलेले अनुभव आणि बाबाच्या विषयावर जे काही आपण आज इथे या ठिकाणी आपापले शब्द व्यक्त केलेले आहे हे फक्त सक्तीचे विषय बघा। आपल्या मार्गात फक्त काय चालते? फक्त आदेश आणि शब्द काय चालतो या मार्गामध्ये? आदेश आणि शब्द। जो कोणी सेवक या मार्गामध्ये प्रवेश केला असेल त्याला कोणत्याही कार्यकर्त्याने महान त्यागी बाबा जिंदूजींनी त्याला कोणत्या मंदिरात जा न पूजा पाठ कर असं कोणी बाबांनी सांगितलं नाही। बाबाचा आदेश नाही आणि बाबाचे शब्द बी नाही। पण बाबाचे शब्द काय आणि बाबाचा आदेश काय आहे? का जो कोणी या मार्गामध्ये प्रवेश करत असेल दवाखाना असतो, दवाखाना मोठा असतो, डॉक्टर 10 लोक असतात, पण दवाखान्यात जो पेशंट जातो ना शेमुकडे बाबू तर हर लोकांच्या बिमाऱ्या अलग अलग आहे, लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत। तर त्याच प्रकारे ह्या मार्गात येणारे जे सेवक आहेत तुम्ही आम्ही प्रत्येकाचे प्रॉब्लेम अलग अलग आहे, प्रत्येकाची समस्या वेगवेगळी आहे की नाही? प्रत्येकाचे दुःख वेगवेगळे आहे। पण ज्यावेळी त्या सेवक जेव्हा ह्या मार्गामध्ये येतो कोणत्या नाही कोणत्या सेवकाच्या माध्यमातून आणि ह्या मार्गामध्ये आल्याच्या नंतर त्या सेवका कोणत्याही कार्यकर्ता म्हणा तो कार्यकर्ता जे असेल त्याला ही अडाटी दिलेली आहे फक्त कोणाला कार्यकर्त्याला का जोपर्यंत तुमच्याकडे जो कोणी दुःखी लोक येतात हर समस्या घेऊन येतात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि परमेश्वरी कार्य करण्यासाठी त्याला अडाटी दिली। कोणी दिली? बाबांनी। हे बाबाचे शब्द आहे। जो तत्व शब्द नियम से चलेगा वो बाबा का सेवक बनेगा। बराबर है? पण बाबांनी असं नाही म्हटलं का जो तत्व शब्द नियम से चलेगा वो मंडल का सेवक बनेगा, जो तत्व शब्द नियम से चलेगा वो निवासस्थान का सेवक बनेगा, जो तत्व शब्द नियम से चलेगा वो कार्यकर्ता का सेवक बनेगा। म्हटलं का असं? मग आपण सेवक कार्यकर्त्याचे आहो का? आपण सेवक बाबाचे आहो।
कोणत्या संस्थेचे नाहीये. बाबाने दिलेले आदेश आहे, हा बाबाचा आदेश आहे. बाबाचा आदेश 4 तत्व 3 शब्द 5 नियम, सत्य मर्यादा, हे जे आहे आपल्याला जे नियम दिलेले आहेत हा बाबाचा आदेश आहे. आणि ह्या मार्गामध्ये जो कोणी नवीन ना जो कार्यकर्ता असेल, तुम्ही म्हणा मी म्हणा कोणी असेल, त्यांच्याकडे हर प्रकारच्या हर क्वालिटीच्या हर बिमाऱ्याच्या हर रोगीने सेवा हर प्रॉब्लेमच्या कार्यकर्त्याकडे येतो. बरोबर आहे की नाही? आदेश कोणाचा आहे? बाबाचा. कोणता आदेश? सत्य मर्यादा प्रेम, 4 तत्व 3 शब्द 5 नियम. याच्यावरच बाबाचा आदेश कोणताच नाही आहे. 13वा आदेश सांगा असं कोणाला वाटून सांगा. फक्त बाबाचा आदेश. जो कार्यकर्ता जो शब्द देऊन आला, जो कार्यकर्ता सेवकाला आदेश नाही देत. सेवकांना कार्यकर्त्यांना सेवकाला आदेश देण्याचा अधिकारच नाही आहे. तर आपण त्यांना का आदेश देणार आहोत? उदाहरण घ्या, एक नवीन सेवक मार्गामध्ये प्रवेश करून राहिलेला आहे. विचार करण्याची गोष्ट आहे, तिथूनच आपल्याला समजून घेणार. एखादा दुःखी व्यक्ती जर ह्या मार्गात येत आहे कोणत्या सेवकाच्या माध्यमातून, मोठगेरे भाऊन आणला शांतूने, चालवा ह्या मार्गात असं असं त्यानं अनुभव सांगितला, बोलून गेला. मोठगेरे भाऊचं काम कोणता? कार्यकर्त्याच्या घरी न्या. कार्यकर्त्यांना त्याने सांगितलं त्याच्या दिले बाबाच्या सत्य मर्यादा प्रेम, 4 तत्व 3 शब्द 5 नियम च्या माध्यमातून अभ्यास किती केला. म्हणजे कार्यकर्त्यांनी त्यांचा अभ्यास किती पट केला, अभ्यास करून त्याला काय अनुभव आले, तर त्याला जागवण्याचं कार्य करत. म्हणजे काय दिले? त्याला शब्द दिले. आदेश दिला का? जर त्याला सांगितलं, आदेश नाही देणार कार्यकर्ता. कोणी म्हणलं का माझा आदेश, तर ते हमपणा झाली. मी दिला हे हमपणा झाली, अहंकार झाला. जे बाबांनी जे कार्यकर्ते जे ठेवलेले आहे का मी तर काही करणार नाही, हे जबाबदारी माझ्याकडे नाही आहे. हे शिकवण सर्व सेवकाला बाबाने दिलेली आहे. कार्यकर्ता असो सेवक असो. ज्यावेळेस पहिल्या दिवशी तो आला, त्या कार्यकर्त्याला च्या माध्यमातून त्याला आलेल्या अनुभवाच्या माध्यमातून, त्या भक्ती या देवी शक्तीच्या माध्यमातून त्याला आलेल्या अनुभवाच्या माध्यमातून त्याला मार्गदर्शन करणे. मार्गदर्शन करून त्याला पहिल्या दिवशी त्याला 3 दिवसाचे साध्या अगरबत्ती दिली. तर त्या साध्या अगरबत्तीमध्ये कोणते नियम सांगितले? त्याला तत्वशब्द नियम सांगितले, बाबाचा आदेश सांगितला. का सांगितलं? हा बाबाचा आदेश होता. तो सत्य मर्यादा प्रेम, 4 तत्व 3 शब्द 5 नियम, हा बाबाचा आदेश झाला. बाबाचा आदेश आहे. पण त्या कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी सेवकाला कोणता आदेश दिला सांगा बरं तुम्ही. जेव्हा साधी अगरबत्ती कोण लावली? हा साधी अगरबत्ती लावून कोण मार्गात आलाय? बरोबर आहे. त्याला तुम्हाला आदेश दिला होता का साध्या अगरबत्तीमध्ये? का बाबाचा तत्व शब्द नियमाचं पालन करा, तुम्ही विनंती करा, प्रार्थना करा, हे दिलं का? शब्द तुम्हाला आदेश दिला का? हा आदेश कोण दिल? बाबा दिल. महान जागी बाबा जो आदेश आहे तो आदेश कोणा कार्यकर्ता आदेश नाही आहे. पण 3 दिवसाची साधी अगरबत्ती, प्रश्न इथंच येतो है का नाही? म्हणून तो भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. बाबा करण का करण किती धोखा है. ना बाबा ने दिए हुए तत्व शब्द का नियम का पालन नहीं किया तो उनके दिल के अंदर सब खोखा ही खोखा है. कार्यकर्त्यांना काय दिलाय? काय दिलाय? फक्त शब्द दिले आहे का जा तू आपल्या घरी जा, साफ सुथरे नको करू, फक्त तू मनाचे विचार चांगले ठेव, शुद्ध मन करून जा, साधी अगरबत्ती लाव ना, तुझी काय इच्छा तिथे शब्द ठेव. जर साध्या अगरबत्तीमध्ये जर तुला समाधानी जर मिळाली तर मार्गात ये. अगर समाधानी जर नाही मिळाली तर मार्गात याची गरज नाही, त्यासाठीची काही गरज नाही. समाधानीच नाही मिळाली तर
काय मिळणार समाधान तिथं? काय भेटपूर वाहून राहिलो आपण तिथं? काय नारळ फोडून राहिलो समाधान मिळणार आहे? पण आपल्या साध्या अगरबत्ती मध्ये समाधानी मिळाली. कशी मिळाली? का बरं मिळाली? का बरं मिळाली? मार्ग असं तर काहीच न सांगितलं. कोणता शेवक ना सांग, साध्या अगरबत्तीवर काहीच न सांगत. जेव्हा त्याला साध्या अगरबत्तीवर फक्त त्या कार्यकर्त्याने का दिले? फक्त शब्द दिले. का बरं शब्द दिले असं? आणि त्या शब्दावर तुमचे 3 दिवसामध्ये समाधानी झाली. का झाली? तिथं तुमच्या घरी भगवंत बाबा हनुमानजी होताच नाही. तुमच्या घरीचं सर्व सैतान शक्ती होती घरामध्ये. त्या देवी त्या देव्या पूर्ण देव्या होत्या. पण तुम्हाला समाधानी का मिळाली? कशावरून मिळाली? त्या कार्यकर्त्याच्या शब्दावर. शब्दावर एवढी ताकद आहे. पण कार्यकर्त्याच्या शब्दावर दिला, पण कार्यकर्ता भगवान नाही आहे. आदेश बाबाचे आहे आणि शौकाला शब्द कार्यकर्त्याचे आहे. म्हणून बाबांनी म्हटलं होतं का चर्चा बैठक में 40 साल मार्गदर्शन किया बोले. बाबाने सांगितलं 40 वर्ष मार्गदर्शन केलं, पण शेवट नाही शिकला म्हणे, नाही सुधारणार म्हणे. तर बाबाचे शब्द आहे. शब्द आदेश बाबाचा आदेश, शब्द कार्यकर्त्याचे. त्या शब्दावर शौकाचं जेव्हा 3 दिवस आधी अगरबत्ती झाली, तर मग त्याला अनुभव आले. अनुभव आल्याच्या नंतर मग त्याला काय केलं? त्याला सांग मार्ग असा आहे आम्हाला, तर विसर्जन कर, घराची पेंटिंग कर, शुद्धकरण कर. पण काही लोक मार्गात आले, शुद्धकरण करायला सांगितलं, फक्त घराची मारली, रंग लोगती, अंक टंक चमकून टाकलं. पण कशाची करायला लागली असते आपल्याला? मनाची. ज्याने मनाची जर शुद्धकरण जर केलं असेल ना, मी आगे चॅनल सांगतो, दुनिया में जाएगा तो दुखी नाही रहेगा, दुखी नाही रहेगा. कारण त्या शब्दाचं पालन मी नाही, मी तर बाबाच्या आदेशाचं पालन नाही का म्हणतो. शब्द अटकला. बाबाचा आदेशात सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम, हा बाबाचा आदेश आहे. त्या आदेशाचं पालन नाही केल्यानं आपण कुठं भविष्यामध्ये सफल होणार नाही. आणि इकडे जर कार्यकर्त्याने जर तुम्हाला शब्द दिले असेल, जा तू असं कर, 7 दिवसाचे कार्य कर, 8व्या दिवशी समाप्ती कर. त्यानं म्हटलं का 7 वाजता का, तू 4 वाजता जर त्यानं म्हटलं असं अगरबत्ती लाव, तुम्हाला लावा लागेल, तो शब्द त्याचे. त्यानंतर म्हटलं कार्यकर्ता 6 वाजता लाव, तर 6 वाजता लावून शब्द त्याचे आहे. तो बाबाचा आदेश नाही आहे. तर त्या कार्यकर्त्यांनी बाबाच्या आदेशाचं पालन किती पट केलं, आणि त्या आदेशावर किती पट चालते, तो कार्यकर्ता ज्याने, भगवंत ज्याने आणि बाबा जिंकून ज्याने, याची तुलना आपल्याला करता येत नाही. फक्त आपल्याला काय त्यांनी दिलेल्या शब्दावर जर आपण जर बरोबर कार्य जर केले, गावा आहे आधी मी 100% सांगतो का एकाही सेवकाला आपत्ती येऊ शकत नाही, आणि त्याची घरघरती मागे येऊ शकत नाही. कारण का आपण जर मार्गात आहोत, तर आपण जर दुःखी जर होत असेल, हा दुःखी जर होत असेल, कारण काय दुःखी जेव्हा होतो ना आपण, दुसऱ्याचं पाहून आपल्याला आपण दुःखी होऊन राहिलो, दुसऱ्याचं ऐकून आपण दुःखी होऊन राहिलो. बाबाचा आदेश आहे, कार्यक्रमात शब्द आहे का तुम्ही पहिल्या दिवशी आले, त्या दिवशी तुम्हाला काहीच नव्हतं, फक्त एक अगरबत्ती. त्याला म्हणून मुद्दर भाऊन म्हणलं का पहिले मार्गाचं नाव परमात्मा आहे, एक अगरबत्ती. ते एका अगरबत्ती आपण सुखी झालो. म्हणजे कोणाचे शब्द कार्य करतात. आदेश बाबाचा, बाबाच्या आदेशाचं पालन आपल्याला करणे आहे ना, की कार्यकर्ता कोणीही सेवक, कोणताही कार्यक्रम मी होय हा मी माझ्या विषय नाही करत. म्हणजे कारण का मी तुमच्या सारखा सेवक आहो. कार्यकर्ता पद आहे, दिलं, जबाबदारी दिली, पण ही जबाबदारी मला कोण्या परीनं पार पाडायची आहे, ही जबाबदारी माझी आहे, तुमची नाही आहे, ती माझी आहे. मला ही जबाबदारी बाबाने दिलेली आहे. हे 4 तत्व 3 तत्व 5 नियम त्याच्या नियमानं चालणे आहे, त्याच्या बाबाच्या शब्दाचा आदेशाचं पालन मला करणे आहे. त्याच्यासाठी मला काय पाहिजे? मला प्रॉपर्टीची गरज नाही आहे,
प्रॉपर्टी सोडून ह्या मार्गात आलेले आहे, धडाधड खर्च पडलेले आहे दुःखाच्या पायी, तर का मग प्रॉपर्टी कोण येणार आहे? हा, काही नाही. का पाहून आलो आपण? बाबाच्या शब्दावर, बाबाचे जे आदेश आहे, जे नियम, त्याचं पालन करून मला तुम्हाला घेऊन चालणे आहे, शब्द द्यायचे आहे. मग तुमचे चांगलं झालं तर मग इकडे या, नको हा भाग नाहीये. बाबांना म्हटलं, बाबालेच तर धरून नाही राहिले. अरे बाबा जुमदेवजी जेव्हा जेव्हा जिवंत होते तर सेवकाला वाटे का बाबा जुमदेवजी जातेच किंवा माय भलं होतेच किंवा हे अपेक्षा सेवकानं केली. सेवकाचं काय सांगा, त्यांच्या आदेश आहे. 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम. अहंकार करू नये, गर्व करू नये, कोणाला वाईट सुद्धा बोलू नये. घरी बी आता आपण नियम सांगितले, नियमात बी आहे सायंकाळच्या प्रार्थनेत. हे जे गुण असेल कोणत्याही शौकात म्हणा त्या कार्यकर्त्याच्या मध्ये म्हणा, हे जे अवगुण असं अहंकार, गर्व, लोभ, स्वार्थ, कोणाची बुराई करणं, कोणाच्या निंदा करणं, हे गुण जर माझ्यामध्ये जर असेल तर मी कार्यकर्त्याच्या लायकीचा नाहीच आहे. नाही माझ्यासारख्या तर हे पद सोडून द्यायला पाहिजे नाही. हे जर एखादा सेवक जर असेल, असे अवगुण असेल तर त्याने मी सेवक मार्ग लावलाय. म्हणजे मी बी सांगतो ना डंक्याचा चोटवर का हे गुण जर अवगुण जर माझ्यामध्ये माझ्या अंगात जर भरले असेल, मी कार्यकर्त्या लायकीचा आहो का मी? हा, मग हे शिकवण बाबाचे कोणाचे कार्यकर्ता शौकांना दिले, मला सेवक व्हावं लागलं पाहिजे. म्हणून म्हणते का भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. अगर बाबा ने दिए हुए आदेश का पालन नहीं किया तो उनके दिल के अंदर धोखा है. फक्त शब्द, हा मार्गात शब्द. हा आदेश केव्हा? जेव्हा आपल्या गट क्रमांक 11च्या माध्यमातून, गट क्रमांक 11च्या माध्यमातून कोणताही कार्यक्रम होत असेल, हवन म्हणा, कोणताही XYZ, पण त्या आदेश जो होता तो आदेश कोणाला, एखाद्या सेवकाने मला का काकाजी असा कार्यक्रम करायचा आहे कुंडलीकर भाऊ, तो आपल्या मतान करेल का? कुंडलीकर भाऊने म्हटलं का मला करायचा ह्या कार्यक्रम, त्याचा आदेश म्हणजे ते करेल का? पण त्याला कोणाचा ना कोणाचा आदेश घ्यावा लागेल. म्हणजे कार्यासाठी नाही, कार्यासाठी शब्द घ्यावा लागेल. जर आपल्याला या माध्यमातून जर कार्यक्रम करायचा असेल तर आपल्याला आदेश घ्यावा लागेल. आदेशाशिवाय कोणतेही कार्यक्रम फॉलो होत नाही. तर त्या आदेश सोडल्याच्या नंतर आपण व्हॉट्सअपवर टाकतो, हा आदेश आहे. कुठून? बाबाचा आदेश नाही आहे, हा आपल्या गटाचा माध्यमातून आदेश आहे. तर त्या आदेशाचे पालन करणे खूप जरुरी आहे. एखाद्याकडे जर हवं नसलं, उद्या राहुलभाऊकडे हवं ना समजा, मेसेज मध्ये टाकलेला आहे, तर त्या मेसेज मध्ये टाकल्याच्या नंतर हे कर्तव्य कोणाचं आहे रे दादा? भावना उपस्थित राहणं कोणाचं कर्तव्य आहे? हा आदेश कुठून निघाला? का शब्द दिले का कोण सेवकाला? मी शब्द हॅलो ये हवनाले, हा शब्द झाला. पण आदेश टाकल्याच्या आदेशाचं पालन करणं जरुरी आहे. म्हणजे बाबा जुमदेवजीच्या आदेशाचं पालन नाही केलं तर काय या छोट्या माणसाच्या एवढीच्या रफूक माणसाच्या आदेश पालन केलं? आदेश का भी पालन करना पडेगा और तत्व शब्द नियम दिलेले आहे त्याचे पालन करावं लागेल. म्हणजे कार्यकर्ता तुम्हाला जर कार्यकर्ते वेळी जर शब्द दिले त्या शब्दावर कार्य करणे आहे, समजले का? आता विचार पण काय व्हायला नाही. संदीप दादानं माडी बांधली, 3.5 मजली बिल्डिंग बांधली. मी त्याच्या घरासमोर राहून माझ्या घर साला कुडा काठीचा आहे, मी मार्गात मग सोयी मार्गात. पण याची प्रॉपर्टी पाहून, याची बिल्डिंग पाहून मी झुरून राहिलो याची बिल्डिंग पाहून. कारण यानं बांधली, मग मी कवा बांधली झुरतच राहील. पण यानं काऊन बांधली, कशी बांधली, तुम्हाला याची बराबरी करायला लागेल. जलो मत बराबरी करो. अगर जो बराबरी होत नसेल जरूर नका. अगर ते पाहून जर मी झुरत असेल तर याचं मॅटिक मी दुखात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कशामुळे झाली? दुसऱ्याचं पाहून
तर आपल्यावर जर आपले तसंच आहे तर आपण बी दुःखी होतो. आपल्या दुःखामध्ये कोणी ना कोणी साथ आपल्याला दिलं आहे, कोणीतरी आपला पुढं केलेलं आहे. मग आपलेही कर्तव्य आहे का आपलं पोट भरलं म्हणून नाही, दुसऱ्याशी पोट भरलं पाहिजे, दुसऱ्याच दुःखी झाला पाहिजे, आपण सामोरं झालं पाहिजे, आहे की नाही? अरे कोणी करे का न करे, मला करणे आहे. काहून का आदेश दिला तर आदेशाचं पालन मला करावं लागल. चला होऊन आले, अरे 10 याचे 5 येईल, नाही आले कोणी मला तर जास्त लागेल. काहून का त्याने शब्द दिले आहे ना. सचिन दादाले म्हटलं होतं 10 वाजता हवन, त्यांनी घेतला. मी जर शब्द दिला, अगर 10 वाजता जर हवन जर नाही घडलं तर जबाबदार कोण आहे? मग सांगा बरं तुम्ही. कार्यकर्ता तुम्ही लोक आहे का? हा नाही. शब्दाचं त्या बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचा मला भान ठेवून मला शब्द द्यायचे. शब्द जर कटले, जर नाही केलं तो का तरी एकटा माणूस का करणार आहे? हा हे जबाबदारी माझी आहे. म्हणून ही कोणतीही जबाबदारी जर असेल, ज्या माणसाने जबाबदारी कोणत्याही माध्यमातून असेल तर जबाबदारी घेऊन चालणं खूप जरुरी आहे. ही माझी जबाबदारी आहे. हर व्यक्ती आपल्या संसारामध्ये प्रपंचामध्ये लागलेला आहे, त्याची बी जबाबदारी आहे का माझं कुटुंबाने कसं चालवायला पाहिजे, माझ्या कुटुंबामध्ये माझं लक्ष कसं द्यायला पाहिजे, मुलावर पत्नीवर आपल्या जे कुटुंब आहे त्याच्यावर, या घरवाल्याची जबाबदारी आहे. तसे प्रत्येकाला आपापली जबाबदारी आहे. तसं प्रत्येक कोणतेही तुम्ही चालन, रस्त्याने चालन तिथेही जबाबदारी आहे, जर खाले बसान तिथेही जबाबदारी आहे, गाडी घोडा घेऊन जाल तर तिथेही जबाबदारी, तिथे नियम लागू आहे. मानव मर्जी नाही चलेगी तो क्या चलेगी? भगवान मर्जी. तुम्ही जर रस्त्यावरून गाडी काढली, इथून बर्डीवर झाले नाही, हेल्मेट जर नाही टाकलं, तुम्ही जर घरून जर निघाले तर आरटीओनं पकडलं किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला सिंगलमध्ये, दोष कोणाचा? मार्गाचा आहे का? कारण का तुमची जबाबदारी नाही, तुम्ही नियमाचं पालन नाही केलं. काय झालं? आपण हेल्मेट टाकून तर गेलो तर हे नियमाचं पालन करणे आपलंही काम आहे ना. मग आपल्या बाबाच्या नियम असं मग त्याचे आरटीओचे काय पोलीस शासन साहेब नियम आहे, त्याच्या नियमाचं पालन आपल्या करणे आहे. नियमचं पालन करणं शिका, आदेशाचं पालन करणं शिका. आदेश कोणाचे, शब्द कोणाचे, एवढं जर आपण शब्द घेतलं, शब्द आपण कोणाचे, ज्याचे शब्द ऐकायचे त्याचे ना भरत्याचे शब्द ऐकतो ना, आपल्या घरामध्ये कसं आणून बसतो. हा त्या शब्दाची काही देणं घेणं नाही आहे. मला का देणं घेणं रायपूर भाऊ सर, मला का त्याच्या शब्दाची देणं घेणं आहे? हा मला काय करता? बाबाचा जो आदेशाचं मला देणं घेणं आहे. माझ्यासाठी फक्त कार्यकर्ता आणि बाबा महान त्याची बाबा जुंदेवजी माझ्यासाठी हे आहे, मग बाकीची कोणी नाही. समजले? अशी भावना जर आपण जर ठेवली तर सर्व फक्त आपण जे त्या माध्यमातून जोडलेले आहोत, तर मग एवढ्या लोकांची गरज सर्वाला आहे, तुम्हाला आहे, मला आहे. काहून का आपण एका परिवाराचे लोक आहोत. त्या परिवार सर्वाचा अधिकार एक ना एक व्यक्ती जबाबदार असते. त्या जबाबदारी तो व्यक्ती असतो. समजले का? म्हणून आपण महान त्यागी बाबा जिंदगीचा आदेश ना कार्यकर्त्याचा शब्द जर तुम्ही इथं जर नसून समजले, तुम्ही ऑनलाईन म्हणजे कुठेही शब्द हा शब्द टाका, खरा आहे का खोटा आहे. जर खोटं जर असेल तर माझ्याकडे तुम्ही हंगामा घेऊन नये. खोटं नाही, ही चर्चावर करा. फक्त आदेश आहे महान त्यागी बाबा जिंदून दिलेला आहे. आणि सेवक इथले नाही, पुन्हा ऑन इंडियातले सेवक कार्यकर्ता शब्द सुखी झालेले आहे. आणि त्याने दिलेल्या शब्दावर कार्य केले असेल तर सुखी, नसन केले तर भगवंत आपले सुखी नाही करत, दुखी नाही ठेवत. फक्त आपल्याच आपले वास आहे. म्हणून बाबांना म्हटलं तत्व शब्द नियम से चलेगा तो बाबा का सेवक बनेगा ना, म्हणून आपल्या बाबाचा सेवक बनून राहत आहे. एवढे गुरु माझ्या शब्दाला परिपूर्ण विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार. निर्णय केला, मरे या जे भगत नाम पर, मरे या जे भगत नाम पर, मरे या जे भगत नाम.